यानंतरचा एक क्वार्टर फायनलचा बिग मॅच देखील आपण पाहणार आहोत। चालू सामन्यातून विजेता आणि चौथायर्वा मानकोली गोलंदाज येत आहेत मानन पाटील। वेळेच्या बाबतीत दोन्ही संघांनी सहकार्य करा। क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी देखील येणारा फलंदाज तयार ठेवायचा आहे जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये। गेम ऑन। पहिला चेंडू इनसाइड आउट न उडवलाय। ज्ञानेश्वर चिकणे सरांनी चेंडूमध्ये रेस लागलेली आहे आणि इथे अखेरकार चेंडूला अडवलाय। नक्की चांगला प्रयत्न। तिसऱ्या धावेसाठी निघालेत मच्छिंद्र घरात आणि अगदी आपल्या घरामध्ये सुखरूप 3 धावेंनी स्वतःचं आणि संघाचं धावाचं अकाउंट ओपन केलंय। टेमघरपाडा आणि जयारी रांजणोली संघाचे खेळाडू इथे पोहोचलेत। आपलं सहर्ष स्वागत। इथे हा चेंडू फुलटॉस होता। पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून आता मात्र चेंडू चाललाय डीप अस्तिपर कव्हर आणि पॉइंट मधून 4 धावांसाठी चौकार। चांगला फटका राकेश घरतच्या बॅट मधून। पहिले चेंडूवर 3 धावा केल्या मच्छिंद्र घरतनं। संघाची टोटल पोहोचली 2 चेंडूमध्ये 7 वर। चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता। चेंडूची निवड चुकीची केली होती फलंदाज राकेश घरतनं। जी अपेक्षा केली होती गोलंदाजांकडून त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय। इथे चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न बघा। 2 चेंडूमध्ये 7, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये अगदी 0 धावसंख्या। चांगली वापशी मानन पाटील यांची। इथे फटका उडवलाय अगदी लॉंग रेंज लॉंग ऑफच्या मधून। हा सेफ फटका राकेश घरतच्या बॅट मधून। हा दुसरा चौकार। राकेश खेळतात 4 चेंडूंशी 8 वर। मच्छिंद्र घरत खेळतात 1 चेंडूंशी 3 वर। संघाची टोटल 11। शेवटचा चेंडूचा खेळ शेष। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मानन। इथे फटका फसलाय। यष्टीरक्षकांना टिपलाय झेल आणि ते संपलाय खेळ राकेश घरत फलंदाजाचा। पब्लिक उनकी सारी, पब्लिक उनकी सारी, पब्लिक उनकी सारी। आता उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी। आहे साऱ्यांचा प्यारा असा इरादारा राय तो नावाचा। साऱ्यांचा प्यारा असा इरादारा राय त्याच्या नावाचा। नवीन फलंदाज गणेश सूर्यवंशी। गोलंदाज अशोक पाटील जय गावदेव वणूवर संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज। नक्कीच एसटी रक्षणामध्ये बदल आपण पप्प्या काबोकऱ्याला एसट्यांच्या मागे पाहतोय।
LED स्क्रीन देखील सुरू झालेली आहे. शुभम भोईर, ओमकार भोईर आज डे नाईट स्पर्धा आजपासून सलग 27 तारखेपर्यंत आपण ही डे नाईट स्पर्धा पाहणार आहोत. अगदी स्क्रीनच्या दिशेनं चेंडू डटवलाय, एकच धावेवर समाधान मानलाय मच्छिंद्र घरतनं. धावसंख्या 12, 7 चेंडूंचा खेळ संपलाय, 12वर धावसंख्या पोचलेली आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय मच्छिंद्र घरत जे गावदेवी काठी संघाच्या संघनायकानं घेतलाय. मोठ्या संख्येने अगदी प्रेक्षक देखील आमच्या टेकडीवर बसून आज सामना पाहत आहेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विलास मूर्ती चषक 2024 मध्ये इथे चेंडू अगदी डीप फाईन लेग रिझनमधून गणेश पाटीलनं उचललाय. इथे इष्टांचा जरूर वेळ घेतलाय, मात्र फलंदाज सेफ आहेत. धावा मिळतील 2. गणेशचं कौतुक करावं लागेल. नक्कीच आपल्या संघासाठी मौल्यवान 2 धावा त्यांनी वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या 14. चला अधिक वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. जेवढं शक्य होईल तेवढं लवकर सामना आपण कव्हर करा. इथे चेंडूला ऑन साईडला उडवलाय. अगदी यशवंत पाटील यांना चेंडू टाटा बाय बाय करत सीमापार षटकार. धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या 20. हा चेंडू थोडासा दिशाहीन वाईट. धावसंख्या 21. 21 धावा. 9 चेंडूमध्ये 21 धावा आलेत. यशवंत पाटील देखील थोडेसे मागरे ठरत आहेत. इथे बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्राच्या गेज करतायत योगेश चिकणे. करोडो बने प्यार, करोडो बने प्यार, दादाजी करोडो बने प्यार. 5959 लकी है वो नंबर उनके गाडीचा. 5959 लकी है वो नंबर उनके गाडीचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. चांगला झेल टिपलाय. शॉर्ट मिड विकेट इनफिल्डच्या आतमध्ये योगेश चिकणे सरांनी अशोक पाटीलला ही सफलता मिळालेली आहे. ओव्हर नंबर 2 साठी अशोक पाटील आलेत. बघूया दीपकने आज कौतुक केलं आहे यशवंत पाटीलचं, योगेश चिकणेचं. 4ही गोलंदाजांनी त्यांनी कौतुक केलं. आमच्याकडे गोलंदाजी युनिट खूप चांगलं आहे. एकवीस वर 2 काटेरी संघ. ते चेंडू लागते हलक्या हातानं टॅप केलेलं आहे. मानन पाटील चेंडूला उचलून फेकतील. वेल होती दोन्ही फलंदाजांकडे. 1 धाव पूर्ण करण्याची धावसंख्या 22. धावा. 11 चेंडू मध्ये 22 धावा बनवल्यात. म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अशोक पाटील चेंडूला अगदी उडवलाय. वाईडिश लॉंग ऑफला ज्ञानेश्वर चिकणे
आणि ते एक धावीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 2-23. बघूया ओव्हर नंबर 3 साठी यशवंत पाटील की योगेश चिकणे. चर्चा सुरू आहे. अशोक पाटील आणि ओव्हर नंबर 3 साठी योगेश चिकणे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला फास्ट करा जरा प्लीज. अजूनही आपल्याला एक सामना यानंतर क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना खेळवायचा आहे आणि या सामन्यातून जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर चौथायर्वा मानकोली हा संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगले प्रेक्षक स्टँड. स्वर्गीय बाजीराव विठ्ठल पाटील, त्यानंतर स्वर्गीय विकास पुंडलिक पाटील व स्वर्गीय जयवंती पुंडलिक पाटील स्टँड. स्वर्गीय बालचंद्र पाटील व स्वर्गीय सुमंती पाटील व स्वर्गीय बालरामबुवा पाटील स्टँड. त्यानंतर स्वर्गीय हिरामन लक्ष्मण नाईक स्टँड. स्वर्गीय पांडुरंग शेठ मडवी व स्वर्गीय मधुकर शेठ मडवी प्रेक्षक स्टँड. तसेच खेळाडू कक्ष. मान्यवरांसाठी VIP डाईज. अगदी या क्रीडानगरीला चांगला लुक देण्याचं काम मंडप डेकोरेटर. चांगले कलरफुल बॅनर, आपण डिजिटल बॅनर पाहतोय. एक सिंगलनं आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. मच्छिंद्र घरतनं धावसंख्या पोचली 24 वर. 24 धावा. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 चेंडू या पहिल्या इनिंगची शिल्लक आहेत. इथे अगदी चांगला चेंडू. योगेश चिकणे आणि ज्ञानेश्वर चिकणे आमचे दोन्ही सहकारी समालोचक मित्र या सामन्यातून ॲक्शनमध्ये आहेत. पहिल्या सामन्यातून नक्कीच 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान ज्ञानेश्वर चिकणे सरांनी दिलं होतं आणि सामनावीर राहिले होते दीपक पाटील. शॉट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले. धावसंख्या 25. स्टेपडाऊन केले. अगदी यष्टीरक्षक दीपक पाटील दक्ष. फलंदाज यष्टीचित मच्छिंद्र घरत. गुड बॉलिंग. पाटील ब्रँड हाय रे यो रानल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो. की संपूर्ण स्पर्धेमध्ये एकच धून प्रताप पाटील साहेब ब्रँड आहेत राणालचे. नक्कीच किंग मेकर उपसरपंच वेलकम अल्पेश गायकवाड यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय. नवीन फलंदाज विजयन घरत. विजयन आणि महेश मागच्या सामन्यातील सामनावीर राहिले होते. महेश जय बजरंग गोडसे संघाच्या अगेन चांगली फलंदाजी त्यांनी साकारली होती. इथे अगदी चांगला स्विचिटचा फटका केला आहे. ते दीपक पाटीलला बीट करून चेंडू चाललाय. डीप थर्डमॅन शिमर्शीच्या दिशेनं चौकार आलाय. चार धावेने आता धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 29. ओव्हर नंबर 3 चा
शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज योगेश चिकणे. इथे देखील चेंडूचा अगदी चांगला समाचार घेतलाय. इथे ज्ञानेश्वर चिकणे यांना बीट करून चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 33. 11च्या सरासरीना 3 ओव्हर मध्ये धावा बनवल्या 33. एक सिंगल धाव आणि खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे. प्रथम उपचार म्हणून आमचे अगदी स्पर्धेचे आयोजक मैदानामध्ये पोचलेत. बघूया नॉन स्ट्राईकचा फलंदाज महेश थोडेसे दुखापतग्रस्त झालेले आहेत. 34 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ अंतिम टप्प्यात आलाय. 5 चेंडू बाकी आहेत. यशवंत पाटील नक्कीच पहिल्या सामन्यातून काय कमालीची गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील घेतला होता. अगदी सामन्यावरच्या रेसमध्ये यशवंत पाटील देखील होते. मात्र ज्ञानेश्वर चिकणे सरांना देखील खूप कमी वेळेला संधी मिळते. फलंदाजीला सलामीला आले. 8 चेंडूमध्ये 15 धावांचं त्यांनी देखील योगदान दिलं आणि त्याच्या बलावर सामनावीर म्हणून ज्ञानेश्वर चिकणे सरांची इथे निवड करण्यात आली. फोर्टी प्लसचे खेळाडू अगदी थकलेले असतात. मात्र विकेट घेतल्यानंतर सर्वजण एकत्र नेहमी येताना आपण पाहतोय. जर आपल्याला थोडंसं थकाव कमी करायचं असेल तर आपण आपल्या जागेवर राहा, जेणेकरून वेळ देखील आपला खर्च होणार नाही आणि आपलं शरीर देखील थकणार नाहीये. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल धाव होईल. अशोक पाटील अगदी डीप मधून आले होते. धावसंख्या 35. 4 चेंडू शेष आहेत. बघूया महेशची दुखापत नक्कीच त्याला थोडीशी त्रास देते. आपण पाहिली धाव पूर्ण करण्यासाठी त्यांना नक्कीच थोडासा त्रास जाणवतोय. यशवंत पाटील अगदी शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतायत. काय कमालीचा चेंडू पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेरच्या बाजूने वळवला होता.
हा चेंडू देखील तितकाच चांगला. चांगली लाईन अँड लेंथ. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. म्हणजे या ओव्हरचे आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा बनले 35. हा तिसरा चेंडू आलाय डॉट. नक्कीच महेशला दुखापत होणं एक काटेरी संघासाठी अगदी डोकेदुखी ठरलेलं आहे. कारण की महेशनं पहिल्या सामन्यातून 19 धावा ठोकल्या होत्या. इथे देखील 4 मध्ये 3 केले होते आणि त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट खेळलेत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज यशवंत पाटील. आणि हा चेंडू देखील डॉट. बॅटची कडा. फलंदाज महेश कॉड बियन बात. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या मॅच मधून फक्त 3 धावा देत 1 विकेट. दुसऱ्या सामन्यातून 2 धावा देत 1 विकेट. म्हणजे 2 सामन्यातून 2 ओव्हर 2 विकेट 5 धावा. गुड बॉलिंग. यशवंत पाटीलनं आज कमालीची गोलंदाजी केलेली आहे. चला लगेच आपण खेळाडू कक्षामध्ये पोचायचं आहे. वडूनगर संघ तर जय गावदेवी काठी संघाच्या खेळाडूंना देखील त्वरित मैदानाचा ताबा घ्या क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. नक्कीच आपण तत्पूर्वी जाऊया आपले डीजे मॅन. ऐकूया सुमधुर संगीत. पाटील ब्रँड हाय रे यो रानल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानल गावाचा. चला काटेई संघ मच्छिंद्रजी घरात प्लीज आम्ही समजू शकतो. चला आपण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. आयोजक आपल्यासाठी थांबतील पण वेळ आपल्याला थांबणार नाही. प्लीज आपल्याला अजून एक सामना 40+ खेळवायचा आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे लाडके आयोजक रानाल ग्रामपंचायतचे किंग मेकर उपसरपंच उद्योगपती प्रतापशेठ पाटील साहेब, त्यांच्या समेत नवीन 40+ संघटनेचे सचिव रमेशजी तरे साहेब आणि विलासपोर्ट रानाल 40+ चे आपले तिन्ही खेळाडू, त्यामध्ये नक्कीच दीपकजी वीर असतील, चंद्रकांतजी आणि संजय माली, या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 मध्ये वेलकम. अल्पेश गायकवाड बघू शकता आपण LED स्क्रीनवर प्रताप पाटील साहेब आणि रमेशजी तरे साहेबांना दाखवलं जातोय. शुभम भोईर, ओमकार भोईर त्यांची LED स्क्रीन आज या ग्राउंडला आणखीन 4 चांद लावतील यात मात्र शंका नाही आहे. क्रिकेट बोलताना भाई बोला हां कोण
श्री गणेश डिजिटल नक्कीच LED स्क्रीन श्री गणेश LED स्क्रीन राणाल प्रोपायटर ओमकार भोईर शुभम भोईर ज्या कोणाला LED स्क्रीनची आवश्यकता असेल त्यांनी त्वरित ओमकार भोईर आणि शुभम भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. चोवीस चेंडूमध्ये विजयासाठी 9च्या सरासरीनं 36 धावांची गरज आहे. संदेश पाटील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेला आणि 40+ फॉर्मॅटमध्ये सर्व संघांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद संदेशजी पाटील. आपलं स्वर्गीय विलास मूर्ती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. चला दोन्ही सलामीवीर ज्ञानेश्वर चिकणे आणि दिलीप पाटील पहिल्या सामन्यातील ही सामनेवर जोडी कायम आहे. टिमगरपाडा संघ देखील पोहोचले आहे. JRE रांजणोली संघ देखील पोहोचले आहे. रेग्युलर फॉर्मेटचे दोन्ही संघ या क्रीडानगरीमध्ये हजर आहेत आणि दोन्ही संघांचं आमच्या आयोजन कमिटीकडून स्वागत. पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. इथे झेल ड्रॉप स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये राकेश गरतच्या आतून हा झेल ड्रॉप झालाय. पहिल्या सामन्यातून सामनावीर राहिले होते ज्ञानेश्वर चिकणे. 8 चेंडूमध्ये 1 चौकारासह 15 धावा बनवल्या होत्या. इथे बघूया इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये आता चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद दिलीप पाटील 1 बाद 1. नक्कीच भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व राणालगावचे सुपुत्र उद्योगपती राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर उपसरपंच प्रतापजी पाटील साहेब ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष देखील आहेत. स्वागत कंस्ट्रक्शनचे प्रोपायटर आहेत आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. नवीन फलंदाज बजरंग फास्ट केला जरा प्लीज. दोन्ही संघांना आम्ही वारंवार सूचना करतोय विनाकारण आपण वेळ वाया घालू नका. बजरंगनं चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेटला खेळून काढलाय. चांगला थ्रो विजयन घरतचा आपण पाहिलाय. एक सिंगल रोखू शकली नाही. धावसंख्या 2. 3 चेंडू 2 वर 1 अशी संत आणि शांत सुरुवात. जय गावदेव वडनोगर संघाचे आपण पाहतोय. इथे चांगला फटका अगदी कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ज्ञानेश्वर चिकणे सर चांगले लयमध्ये आहेत.
धावसंख्या 6. इथे देखील अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळलेत. पॉवर प्लेच्या षटकातील पॉवरफुल फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 10. 2 चौकार 1 सिंगल. 9 वर ज्ञानेश्वर चिकणे, 1 वर बजरंग. दिलीप पाटील बाद झाले 0 वर. आणि या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. इथे चांगला चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1-10. विजयाचं लक्ष 36. जी धावगती राखायची आहे त्या धावगतीला अगदी स्पर्श केलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 9च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात. मच्छिंद्र पाटील ओव्हर नंबर 2. श्री गणेश डिजिटल, ओमकार भुईर, शुभम भुईर, राहणाल. अतिशय चांगले LED स्क्रीनवर आज आपण या स्पर्धेचा आनंद खेळाडू घेऊ शकतात. हा चेंडू इथे फलंदाज बाद झालेत. ज्ञानेश्वर चिकणे आणि 4थ्या क्रमांकावर संघाचा संघनायक दीपक पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. छत्तीस धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहे. फारुख बर्डी सरांचं इथे शुभागमन झालेले आहे. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत पंच. दीपक आल्या चौकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 14. खराब चेंडू होता. चेंडूची लेंथ लवकर वलखून अगदी लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केले होते. सुरेख फटका. 4 ने धावसंख्या पुसली ती 14 वर. गोलंदाज मच्छिंद्र पाटील. पुण्याचा चेंडूला पुलच्या अंदाजाने उडवलाय. पॉवरफुल नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक प्रवीण माली चेंडूला उचलून फेकतील. इथे आता फलंदाज दीपक बजरंगला परतावं लागेल. जी गेम प्लॅन केली होती त्यामध्ये सक्सेस झालेले आहेत दीपक पाटील. त्यांना विकेट बजरंगची द्यायची होती आणि ती विकेट त्यांनी दिलेली आहे. धावसंख्या 16. पप्प्या काबूकर 5व्या क्रमांकावर जातो. 36 धावा बनवायचे आहेत. अजूनही 15 चेंडूमध्ये 20
धावांचं लक्ष शिल्लक आहे. 15 चेंडू 20 धावा. अगदी आपण या सामन्याचा अनुमान लावला तर विजयासाठी जास्त संधी ही जे गावदेव वडनगर संघाला आहे. इथे देखील चेंडूला अगदी खेळून काढलाय. डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं 20 धावा झालेत. 36 बनवायचे आहेत. आज चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, खास करून सलामीवीरात ज्ञानेश्वर चिकणे सरांनी दोन्ही सामन्यातून चांगला खेळ केलेला आहे. चला पास केला जरा प्लीज. इथे दीपक ना अगदी समोर उडवलंय चेंडूला. वैदिशा लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू सीमा पार येतोय षटकार. गुड शॉट. या 6 धावेने आता धावसंख्या 26 अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. आता विजयाचं लक्ष आहे. 13 चेंडू आणि 10 धावा. जवळजवळ हा सामना आपल्या संघाच्या बाजूनं झुकवताना जे गावदेव वडनगर संघाचा संघनायक फलंदाज दीपक पाटील आतापर्यंत 4 चेंडू खेळला आहे. त्यामध्ये 2 चौकार, 1 दुहेरी आणि हा षटकार अशा 16 धावा आलेत. हा फटका देखील चांगला आहे. बघूया. चांगला झेल मच्छिंद्र घरच्या माध्यमातून लॉंग ऑफ रिजनला अध्यक्ष होते आणि ते संपलाय खेळ दीपक पाटीलचा. पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. यशवंत जय नवीन फलंदाज जय मैदानामध्ये एंटर होतोय. चला 5:10 झाली आहेत. वेळेच्या बाबतीत आम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला सूचना देतोय. आपण एकत्र येऊ नका प्लीज. अधिक वेळ खर्च होतो या सामन्यासाठी. बारा चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज प्रवीण माली. ओव्हर नंबर 3 जय गावदेवी काटेही संघाकडून घेऊन आलेत. अगदी प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ राणालची क्रीडानगरी. इथे पप्प्या काबूकरनं चेंडूला फेकून दिलं सीमापार. षटकार. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. वेलकम, सुस्वागतम. रानाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि प्रताप पाटील साहेबांचे एक जवळीक मित्र पंकजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. पप्प्या काबूकर
आजच्या दिवसातून पहिला चेंडू केले होते आणि 7 आणि हा विजयी षटकार अभिनंदन जय गावदेव वडुणवगर. चला संघनायक दीपक पाटील आपण लगेच या. सामनावीर नंतर देऊ. पहिला आपण सामन्याचा नाणेफेकी कंप्लीट करू. नक्कीच या सामन्यातील सामनावीर आता नो डाऊट